महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी साधला महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त। सिंहगड रस्त्यावरील प्रदीर्घ काळ प्रतीक्षेत असणारा उड्डाण पूल आज भल्या पहाटे नागरिकांसाठी झाला खुला। पुणे शहराच्या पश्चिमेला जोडणारा महत्वाचा रस्ता म्हणजे सिंहगड रस्ता। या रस्त्यावर रोज नागरिकांना अडथळ्यांची शर्यत पार पाडत शहरात कामधंद्यासाठी प्रवास करावा लागतो। परंतु गेली अनेक वर्ष उद्घाटनाच्या प्रतीक्षेत व चर्चेत असणारा राजाराम पूल ते फन टाइम थिएटरला उतरणारा उड्डाण पूल नागरिकांच्या प्रवासासाठी गेली 1.5-2 वर्ष प्रतीक्षेत होता। प्रसार माध्यमांनी देखील वेळोवेळी या उड्डाण पुलाविषयी आवाज उठवला होता। शेवटी मागील आठवड्यात अजितदादांनी घेतलेल्या आढावा बैठकीत या उड्डाण पुलाच्या सुरू होण्याबाबत पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांची चांगलीच कान उघडणी केल्यामुळे प्रशासन तातडीने कामाला लागले व 4च दिवसात उद्घाटनाचा बेत आखून आज महाराष्ट्र दिन, कामगार दिन व महिला भाषा दिनाचे औचित्य साधत उपमुख्यमंत्री अजितदादांनी स्थानिक आमदारांच्या अनुपस्थितीत केवळ प्रशासन व स्थानिक नगरसेवक मंजुषा नागपुरे, प्रसन्ना जगताप, भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांच्या उपस्थितीत उद्घाटन उरकून उड्डाण पूल अखेर नागरिकांसाठी खुला केल्याने नागरिकांमध्ये काही अंशी समाधान पसरल्याचे दृश्य दिसून आले। आज जागतिक कामगार दिन पण आहे। कष्टकऱ्यांच्या घामाच्या जीवावर आज हे जग उभं राहिलेलं आहे। त्या तमाम कामगारांना देखील कामगार दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो। खरं तर वेळ फार कमी आहे, कारण मला 8 वाजता शासनाच्या वतीचा झेंडावंदन आहे, परंतु आज सकाळी ही वेळ निवडली। आज आपण सर्वजण एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होत आहे। सिंहगड रस्त्यावरचं विठ्ठलवाडी कमान ते फन टाइम थिएटर या मार्गावरचा या पुलाचं उद्घाटन झालं असं मी सर्वांच्या साक्षीने जाहीर करतो। टॉप न्यूज पुणे प्रतिनिधी विलास बांदलसह मुख्य संपादक कैलास गायकवाड। अशाच विविध व नवनवीन बातम्या घडामोडी पाहण्यासाठी लगेच टॉप न्यूज पुणे नेटवर्क चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका। टॉप न्यूज पुणे, बातमी तुमची, साथ आमची। मुख्य संपादक कैलास गायकवाड।